उद्या ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार। जागा वाटप जाहीर न करता टप्प्याटप्प्यानं थेट एबी फॉर्म दिले जाणार। उद्या दुपारी पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला युतीसाठी शुभेच्छा। युतीचा काही फरक पडणार नाही, त्यांनी एकत्र यावं आणि लढावं, आम्हालाच फायदा होईल। चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। ठाकरे बंधूंच्या युतीचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये भाजप आणि महायुतीचे सरकार येणार, भोयर यांनी व्यक्त केला विश्वास। मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। आतापर्यंत जवळपास 180 जागांवर एकमत, उर्वरित 30 ते 40 जागांवर दोनही पक्षांमध्ये चर्चा सुरू। राज्यामध्ये युती म्हणून निवडणूक लढायची आहे, चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल। वेगवेगळं लढल्यास कधी नुकसान तर कधी फायदा होतो, परिस्थिती वेगळी असते, आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा, 122 पैकी शिवसेनेकडून 45 तर राष्ट्रवादीकडून 30 जागांची मागणी। भाजपकडे 122 जागांसाठी जवळपास 1200 इच्छुकांचे अर्ज दाखल। शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 50% जागा वाटपावर ठाम। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 227 वॉर्डपैकी 112 वॉर्डसाठी शिवसेनेची आग्रही भूमिका। काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये शिवसेनेनं केली भूमिका स्पष्ट। संभाजीनगरमध्ये युतीबाबत एकमत नाही, एकनाथ शिंदेंकडून युतीचे आदेश। मात्र काही लोकांना युती करायची नाहीये, वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय आज रात्रीपर्यंत होणार। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू, अर्ज भरायच्या सूचना आणि इतर बाबींबाबत उमेदवारांना मार्गदर्शन। युतीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा, शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सोबत जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। याच गावात येऊन माझ्यावर टीका करण्यात आली, पण आज तुम्ही माझ्यावर फुलांचा वर्षाव केलाय। महेंद्र दळवींच्या टीकेला सुनील तटकरे यांचा पलटवार। तटकरेंमुळे रोहेचं नाव सांगायलाही लाज वाटते, महेंद्र दळवींनी केली होती टीका। तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांची धावाधाव झाली असल्याचं चित्र। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी घेतली संजय राऊतांची भेट। वॉर्ड क्रमांक 124 मधील जागा आपल्यासाठी सोडण्याची केली मागणी। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप अजित पवार यांच्या भेटीला। रात्री दोनही राष्ट्रवादीमधील प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीला सुभाष जगताप देखील होते उपस्थित। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अकोला महानगरपालिकेचा जाहीरनामा जाहीर। आमची भाजप सोडून सर्वच पक्षांसोबत बोलणी सुरू, आंबेडकरांची माहिती। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या डायलॉग बाजीचे बॅनर। सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही, पवारांच्या राष्ट्रवादीकडून जागोजागी बॅनरबाजी। अहिल्यानगरमध्ये काँग्रेसनं ज्यांना उमेदवारी दिली ते राम शिंदेचे सहकारी, भाजपच्या बी टीमला उमेदवारी कशी देता? काँग्रेस भाजपच्या हातात हात घालणं हे कितपत योग्य आहे? रोहित पवार यांचा बाळासाहेब थोरातांना सवाल। ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांचा राजीनामा। धरणगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव, नगराध्यक्षपदाचा उमेदवार देताना गफलत झाली का? याबाबत आत्मचिंतन करू, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची अंजली दमानिया यांची मागणी। अंजली दमानिया यांनी पोलिसांची घेतली भेट, चौकशी करावी अन्यथा कोर्टामध्ये जाणार, दमानियांचा इशारा। भाजपच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री मैदानात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 7 जानेवारीला मुंबईमध्ये सभा, तर 11 तारखेला पंतप्रधान मोदी सभा घेणार। दहिसर विधानसभा वॉर्ड क्रमांक 1 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या तर्फे कार्यकर्ता मेळावा। शिवसेना माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा, शेकडो महिलांचा मेळाव्यामध्ये सहभाग। कोल्हापुरात सतेज पाटील यांनी महापालिका पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना भरला दम। लक्षात ठेवा 16 जानेवारीला आम्हीच आहोत, सतेज पाटील यांचा इशारा।
आमदार रोहित पवार, माजी आमदार सुनील भुसारा, विकास लवंडे आणि रवी वरपे यांनी घेतली भुजबळांची भेट. भुजबळांच्या निवासस्थानी जाऊन केली तब्येतीची विचारपूस. धारावीतील अनेक कार्यकर्ते आणि एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. महानगर प्रमुख राजू वैद्य यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. त्या पक्षात हिंदुत्वासाठी काम होत नव्हतं आणि म्हणून भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. राजू वैद्य यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. भाजपाचा मुंबईमध्ये ठाकरेंना धक्का. घाटकोपर पश्चिमचे संजय भालेराव आणि माजी नगरसेविका अर्चना संजय भालेराव भाजपच्या गळाला. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश संपन्न. अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच निर्माण झाला राजकीय तणाव. 7 पालिकांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचे तर बहुमत दुसऱ्या पक्षाचं, त्यामुळे सत्ता संघर्ष अटळ. गोंदियात 6 बूथवर 3,901 मतदान. मग ईव्हीएम मध्ये 3,941 मतं नेमकी कशी? 40 मतदार आले तरी कुठून? एका बड्या नेत्याचा फोन आला आणि चित्र बदललं, शकील मसुरी यांचा आरोप. यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी उमेदवारांबाबत असलेली नाराजी केली व्यक्त. 3,500 मतदारांनी दाबलं नोटा. गडचिरोलीच्या आरमोरी, देसाईगंज या गडचिरोली शहर या तीनही नगर परिषदेचा गड राखण्यात भाजपला यश. गडचिरोलीचे पालकमंत्री खुद्द मुख्यमंत्री फडणवीस असल्यानं जिल्ह्याच्या निवडणुकीकडे होतं सगळ्यांचं लक्ष. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपल्या. आता उमेदवाराच्या यादीची घोषणा कधी होणार याकडे लक्ष. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. 10 वर्षांनंतर संभाजीनगर महापालिकेची निवडणूक. 29 प्रभागांमधून एकूण 115 सदस्य निवडून येणार. मनपा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. 30 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना मनपाच्या झोन कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. उमेदवारी अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होणार. धुळे महापालिका निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात. उमेदवारांसाठी मनपाकडून 6 ठिकाणी सुविधा. नामनिर्देशन अर्जांसमवेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी काय करणार यावर निबंध सादर करणं बंधनकारक असणार. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आजपासून भरता येणार अर्ज. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी मनपा प्रशासन सज्ज. लातूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात. प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू. आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सर्व निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये सुरुवात. 7 निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक. उच्च न्यायालयानं प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेवर ओढले ताशेरे. एकदा स्थिती हाताळून गेल्यावर पुन्हा सावरता येत नाही, कोर्टाचं वक्तव्य. आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही. पाण्याचा निचरा होण्यासाठी लावलेल्या पन्हाळीची जागा बदलणार. मुंब्रा दिवा रेल्वे अपघाताच्या चौकशी अहवालातील शिफारसीनंतर हा निर्णय. मराठा समाजाचं कुणबीकरण करण्याचा 2 सप्टेंबरचा GR विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल. उच्च न्यायालयानं सरकारला स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा. कोल्हापूरहून मुंबईला निघालेल्या आराम बसवर दरोडा. सुमारे 1,20,00,000 रुपये किमतीच्या 60 किलो चांदीसह सोन्याची लूट. पोलिसांकडून तपास सुरू, तर प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन. विरार पूर्व या भागातील कॅनरा बँकेत मातेविरूचा गोंधळ. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत आल्याची माहिती आणि अचानक घडलेल्या प्रकारामुळे कर्मचारी आणि ग्राहकांची तारांबळ. पनवेल CSMT लोकलमध्ये महिलांच्या डब्यात हाणामारी. दरवाजात बसलेल्या महिलेला उठायला सांगितल्यामुळे शिवीगाळ आणि मारहाण. सोलापूर शहरालगत असलेल्या बोरामळी गवताळ संरक्षित वनक्षेत्रात भारतामधील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दगडी चक्रव्यूह सापडला. चक्रव्यूह तब्बल 15 वर्तुळांचा असून तो सुमारे 2000 वर्षांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज. बांगलादेशमध्ये घडणाऱ्या घटनांचे पडसाद. मुंबईत CSMT स्टेशनच्या बाहेर बजरंग दलाच्या तर्फे रास्ता रोको आंदोलन. भीमाशंकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 साठी होत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचा आरोप. शेतकऱ्यांचा राजगुरुनगरमध्ये प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन.
गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्ला येथे विद्यार्थ्यांचं चक्काजाम आंदोलन. मानव विकास मिशनची बस येत नसल्याची तक्रार आणि आश्वासनाच्या नंतर विद्यार्थ्यांनी घेतलं आंदोलन अखेर मागे. अहिल्यानगरमध्ये आदिवासी समाजाच्या शेत जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याची योजना. मग प्रकल्पामुळे उपासमारीची वेळ येणार असल्यानं प्रकल्प तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासी समाजाचं आंदोलन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव दिलं नाही तर ते विमानतळ सुद्धा राहणार नाही आणि तिथून एकही विमान उडणार नाही. आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे यांचा इशारा. पालघरमध्ये विक्रमगड पाली रोडवर पिकअप आणि दुचाकीची जोरदार धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच मृत्यू. अपघातामुळे मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. वर्ध्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत क्रमांक 2 मधील वरच्या माळ्याला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज.